मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावेत असं आपण मागणी केली होती। त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे। याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय। ते होऊन जाईल। ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखा खेळ आहे, ते काय सोपं असतं। त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं। आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस। का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत। शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असते किती ते 50-50, आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे आहेत, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघड्यावर पडलं, कसं कमाव? मला वाटतं ते केलं तर बरं राहील। नसता हे व्हायना द्या लवकर।